हाय फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण होमोजिनियस फ्रीडोर इंटिग्रल इक्वेशनवरचं एक्झाम्पल बघितले. आपण अजून काही एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 2. शो दॅट होमोजिनियस फ्रीडोर इंटिग्रल इक्वेशन y of x minus lambda integration of 0 to 1 3x minus 2 into t into y of t into dt is equal to 0 has a no characteristics value or eigen value. शो करायचं आहे आपल्याला होमोजिनियस फ्रीडोर इंटिग्रल इक्वेशन y of x minus lambda integration of 0 to 1 3x minus 2 into t into y of t into dt is equal to 0 has a no characteristics value. कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू मिळत नाही और आयगन व्हॅल्यू मिळत नाही, हे शो करायचं आपल्याला. तर आपण सोल्युशनमध्ये पाहू. गिवन इंटिग्रल इक्वेशन इज y of x minus lambda integration 0 to 1 3x minus 2 into t into y of t dt is equal to 0. तर याला आपण कसं लिहू? 3x ला बाहेर काढून घेऊ. y of x 3x minus 2 लॅम्बडा इंटिग्रेशन 0 to 1 इथे करायला मग t y of t dt, याला इक्वेशन नंबर 1 देऊ. काय केलं इथं कळालं ना? 3x minus 2 बाहेर घेतला, लॅम्बडा इंटिग्रेशन 0 to 1 इथे करायला मग t y of t dt. डिनोट करू आपण इंटिग्रेशन 0 to 1 t y of t dt ला c न. c इज इक्वल टू मग काय होईल? c इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 t y of t dt, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. युजिंग या इक्वेशन नंबर 2चं यूज करून इक्वेशन फर्स्टमध्ये पाहू. आपण काय पाहू? सी ची व्हॅल्यू पुट करू आपण या इक्वेशनचं फर्स्टमध्ये. मग काय होईल? इक्वेशन y of x इज इक्वल टू 3x minus 2 लॅम्बडा इंटू सी. सी कुठून आलं? तर आपण इंटिग्रेशन 0 to 1 टी y of t dt ची व्हॅल्यू काय पुट केली आपण? सी, म्हणजे डिनोट केली आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग काय राहिलं आपल्याकडे? y of t इज इक्वल टू 3t minus 2 लॅम्बडा t, इक्वेशन नंबर 4. y of x ला आपल्याला कसं लिहिलं? y of t इज इक्वल टू 3t minus 2 लॅम्बडा इंटू सी, इक्वेशन नंबर 4. युजिंग 4 इन 2 वी गेट इक्वेशन नंबर 4चा यूज करून 2 मध्ये. मग काय होईल? c इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 t y of t ची व्हॅल्यू काय आहे? इक्वेशन नंबर 4 मध्ये y of t ची व्हॅल्यू काय? y of t ची व्हॅल्यू 3t minus 2 इंटू लॅम्बडा c इंटू dt. मग काय राहिलं आपल्याकडे? c इज इक्वल टू लॅम्बडा c इंटिग्रेशन 0 to 1 3t स्क्वेअर मायनस 2t इंटू dt. हे कसं आलं? कळालं का? 3t t इंटू 3t स्क्वेअर मायनस 2t. काय झालं बघा इथं? 3 इंटू t 3t स्क्वेअर मायनस 2t t इंटू 2t इंटू dt. c इज इक्वल टू लॅम्बडा c इंटिग्रेशन ऑफ 3t स्क्वेअर अपॉन 3 लिमिट 0 to 1 मायनस लॅम्बडा c इंटिग्रेशन ऑफ 2t स्क्वेअर अपॉन 2 लिमिट 0 to 1. 3 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. मग काय राहिलं आपलं? c इज इक्वल टू लॅम्बडा c मायनस लॅम्बडा c. c इज इक्वल टू लॅम्बडा c मायनस लॅम्बडा c 0 विथ द फॉर्म इक्वेशन 3 y of x इज इक्वल टू 0 विच इज अ 0 सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. आपल्याला जर लॅम्बडा इज इक्वल टू 0 भेटत असेल तर आपल्याला आयगन व्हॅल्यू मिळतच नाही. मग म्हणून काय होईल? हेन्स आयगन व्हॅल्यू ऑफ अ गिवन इंटिग्रल इक्वेशन डज नॉट एक्झिस्टच होणार नाही. का बरं एक्झिस्ट होणार नाही? विच इज द 0 सोल्युशन ऑफ गिवन इंटिग्रल इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द आयगन व्हॅल्यू लॅम्बडा फॉर विच द इंटिग्रल इक्वेशन y of x is equal to lambda integration of 0 to 1 6x minus t y of t dt has a non-trivial solution. आपल्याला नॉन ट्रिव्हियल सोल्युशन दिलेलं आहे, म्हणजे नॉन झिरो सोल्युशन दिलेलं आहे y of x. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? आयगन व्हॅल्यू लॅम्बडा विथ द इंटिग्रल
इक्वेशन. गिवन आपण काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. गिवन इंटिग्रल इक्वेशन y ऑफ x इज इक्वल टू लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 6x minus t इंटू y ऑफ t इंटू dt. y ऑफ x इज इक्वल टू 6x ला आपण बाहेर लिहिलं 6x लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1, मग इथे काय आलं y ऑफ t dt मायनस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ t y ऑफ t dt. बघा इथं काय केलं आपण y ऑफ x इज इक्वल टू 6x बाहेर घेतला 6x लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t dt लिहिलं मायनस लॅम्बडा इथं करायला मग t मायनस लॅम्बडा इंटिग्रेशन 0 to 1 t y ऑफ t dt. डिनोट c1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t dt. आपण डिनोट केलं c1 ला काय डिनोट केलं इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t dt आणि c2 ला काय डिनोट केलं इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t y ऑफ t dt 0 to 1 t y ऑफ t dt. युजिंग इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 इन इक्वेशन 1 मध्ये वी गेट काय मिळेल मग आपल्याला यूज करून इक्वेशन 2 आणि 3 चा यूज करू इक्वेशन 1 मध्ये. मग काय भेटेल y ऑफ x इज इक्वल टू 6x इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t dt ची व्हॅल्यू काय c1 मायनस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t y ऑफ t dt याची व्हॅल्यू काय आपल्याकडे c2 कुठं इक्वेशन नंबर 3 मध्ये. यालाच कसं लिहायचं y ऑफ t इज इक्वल टू 6t लॅम्बडा c1 मायनस लॅम्बडा c2. याला इक्वेशन नंबर आपण 5 देऊन देऊ. मग काय राहिलं आपल्याकडे इक्वेशन नंबर 5 दिला आपण. मग आपण युजिंग इक्वेशन नंबर 5 इन 2 वी गेट 5 इक्वेशन नंबर 5 चे यूज करून आपण 2 मध्ये मग काय मिळेल आपल्याला c1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 60 लॅम्बडा c1 मायनस लॅम्बडा c2 इंटू dt. c1 इज इक्वल टू 6 लॅम्बडा c1 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर अपॉन 2 लिमिट 0 to 1 मायनस लॅम्बडा c2 इंटिग्रेशन ऑफ t लिमिट 0 to 1 c1 इज इक्वल टू इथे काय राहिलं इथे 3 राहिला 2 1 2 2 2 1 2 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजे इथे 3 लॅम्बडा c1 मायनस इथे लिमिट पुट केली असता 0 मायनस लॅम्बडा c2 c1 मायनस 3 लॅम्बडा c1 प्लस लॅम्बडा c2 इज इक्वल टू 0. तर c1 3 लॅम्बडा c1 ला आपण लेफ्ट हँड साईडला घेतला ते मायनस झाला मायनस 3 लॅम्बडा c1 याला लेफ्ट हँड साईडला आणलं मायनस प्लस झाला लॅम्बडा c2 इज इक्वल टू 0. मग इथं आपण c1 कॉमन काढला काय लिहिता येईल आपल्याला 1 मायनस 3 लॅम्बडा इंटू c1 प्लस लॅम्बडा c2 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 6 दिलं आपण. युजिंग इक्वेशन नंबर 5 इन 3 वी गेट इक्वेशन 5 इन 3 मध्ये काय मिळेल आपल्याला c2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t इंटू 6t लॅम्बडा c1 मायनस लॅम्बडा c2 इंटू dt. c2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 6t स्क्वेअर कसं झालंय 6 इंटू 6t स्क्वेअर लॅम्बडा c1 मायनस t इंटू लॅम्बडा c2 म्हणजे काय होईल मग लॅम्बडा t c2 इंटू dt. मग काय राहिलं आपल्याला c2 इज इक्वल टू 6 बाहेर काढला 6 लॅम्बडा 1 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर काय होईल इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर काय होईल t स्क्वेअर अपॉन 3 लिमिट 0 to 1 मायनस लॅम्बडा c2 इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर अपॉन 2 0 to 1 c2 इज इक्वल टू 3 2 जा 6 2 लॅम्बडा c1 मायनस लॅम्बडा c2 अपॉन 2 मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 2. या इक्वेशनला आपण 2 न काय करू मल्टिप्लाय करू. मग काय होईल आपल्याकडे 2 c2 इज इक्वल टू 4 लॅम्बडा c1 मायनस लॅम्बडा c2 2 c2 प्लस लॅम्बडा c2 मायनस लॅम्बडा c1 इज इक्वल टू 0. या 2 c2 या लॅम्बडा c2 ला लेफ्ट हँड साईड आणला मायनस प्लस झाला प्लस लॅम्बडा c2 याला
लेफ्ट हँड साईडला आला प्लसचा मायनस आला, -4 लॅम्बडा C1 इज इक्वल टू 0. याला काय लिहिता येईल, मायनस लॅम्बडा C1 प्लस C2 कॉमन काढला 2 प्लस लॅम्बडा इंटू C2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 7 देऊन देऊ. लेट D लॅम्बडा करस्पॉन्डिंग टू इक्वेशन 6 अँड 7. इक्वेशन 6 अँड 7 मधून आपण करस्पॉन्डिंग केलं D लॅम्बडा व्हॅल्यू. D लॅम्बडा इज इक्वल टू 1 मायनस 3 लॅम्बडा लॅम्बडा 4 लॅम्बडा मायनस लॅम्बडा प्लस 2 इज इक्वल टू 0. मग याला क्रॉस मल्टिप्लाय करू आपण डिटर्मिनंट घेऊन. 1 मायनस 3 लॅम्बडा इंटू लॅम्बडा प्लस 2 मायनस 4 लॅम्बडा इंटू लॅम्बडा लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 0. मायनस साईन बाहेर काढलेला इथं काय होईल मग 1 मायनस 3 लॅम्बडा इंटू लॅम्बडा प्लस 2 मायनस मायनस प्लस 4 लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे काय राहिलं लॅम्बडा प्लस 2 मायनस लॅम्बडा प्लस 2 बाहेर लिहिला आपण पहिले आधी, मायनस 3 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 6 लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा स्क्वेअर. हे कसं झालं बघा, लॅम्बडा प्लस 2 आधी लिहिला, मायनस 3 लॅम्बडा इंटू लॅम्बडा 3 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा इंटू 2 3 इंटू 2 6 लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे कसं होईल मग, लॅम्बडा स्क्वेअर कसं झालं आहे माहीत आहे का, 4 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा स्क्वेअर काय राहिलं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 5 लॅम्बडा लॅम्बडा मायनस 5 लॅम्बडा प्लस 2 इज इक्वल टू 0. लॅम्बडा इज इक्वल टू 5 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 25 मायनस 8 अपॉन 2. हे कसं लिहिलं आपण, इथं फॉर्म्युला यूज केला आहे, बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन ए इंटू सी. याला आपण बी कन्सिडर केला आहे, याला सी, याला ए. काय होईल लॅम्बडा इज इक्वल टू बी काय आहे 5 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 2 इथे 8 होते अपॉन 2. इथे काय होईल लॅम्बडा इज इक्वल टू 5 प्लस मायनस अंडर रूट 70 25 मायनस 8 70 अपॉन 2. लॅम्बडा 1 इज इक्वल टू 5 प्लस मायनस अंडर रूट 70 अपॉन 2 और लॅम्बडा 2 इज इक्वल टू 5 मायनस अंडर रूट 70 अपॉन 2 which is called eigenvalue of the given integral equation. नेक्स्ट इक्वेशन बघू आपण, इक्वेशन नंबर 4. फाइंड द eigenvalue and their corresponding eigen function of the given integral equation. फाइंड करायचं आपल्याला आयगन व्हॅल्यू आणि आयगन फंक्शन. या इक्वेशन दिलेलं आपल्याला होमोजिनियस फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन दिलेलं आहे, y ऑफ x इज इक्वल टू लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 2xt मायनस 4x स्क्वेअर y ऑफ t dt. या होमोजिनियस फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. याचं आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि आयगन फंक्शन. सोल्युशनमध्ये बघू आपण, गिवन इंटिग्रल इक्वेशन y ऑफ x इज इक्वल टू लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 2xt मायनस 4x स्क्वेअर इंटू y ऑफ t इंटू dt. y ऑफ x इज इक्वल टू 2x बाहेर काढला आपण, 2x लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 इथं काय राहिलं t, y ऑफ t प्लस 4x स्क्वेअर बाहेर काढला इथं, लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 इथे काय राहिला 0 to 1 y ऑफ t dt. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आपण डिनोट करू C1 ला काय डिनोट करू, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t इंटू y ऑफ t इंटू dt. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आणि C2 ला काय डिनोट करू, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t इंटू dt. युजिंग इक्वेशन 2 अँड 3 इन 1. इक्वेशन 2 आणि 3 चा यूज करून 1 मध्ये पुट करू आपण व्हॅल्यू C1 C2. बघा काय होती इक्वेशन, y ऑफ x इज इक्वल टू 2x लॅम्बडा
C1. C1 कुठून आणला आपण, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t y ऑफ t dt ची व्हॅल्यू C1 आहे, मायनस 4x स्क्वेअर लॅम्बडा C2. C2 कुठून आणलं, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 y ऑफ t dt ची व्हॅल्यू काय आहे C2. तर y ऑफ t ला सुद्धा असं लिहिता येईल आपल्याला, y ऑफ t इज इक्वल टू 2t लॅम्बडा C1 मायनस 4t स्क्वेअर इंटू लॅम्बडा C2. याला इक्वेशन 5 देऊ. युजिंग इक्वेशन नंबर 5 इन 2. इक्वेशन नंबर 5 चे यूज करून 2 इक्वेशन काय होते बघू आपण. C1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t. इथं y ऑफ t ची व्हॅल्यू पुट केली आपण. कशावरून पुट केली, इक्वेशन नंबर 5 वरून. 2t लॅम्बडा C1 मायनस 4t स्क्वेअर लॅम्बडा C2 इंटू dt. C1 इज इक्वल टू 2t. C1 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर t क्यूब अपॉन 3 लिमिट 0 to 1 मायनस 4 लॅम्बडा C2. 4 लॅम्बडा C2 बाहेर घेतला, इंटिग्रेशन t स्क्वेअर. इंटिग्रेशन काय होईल, t टू दी पॉवर 4 अपॉन 4 लिमिट 0 to 1. इथं कसं झालं पहा, C1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा C1 बाहेर काढला आपण, 2 लॅम्बडा C1 बाहेर काढला, t इंटू टी स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर काय होईल, टी क्यूब अपॉन 3 लिमिट 0 to 1 मायनस 4 लॅम्बडा C2 बाहेर काढला, 4 लॅम्बडा C2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ टीचा टी क्यूब टी इंटू टी स्क्वेअर म्हणजे टी क्यूबचं इंटिग्रेशन काय, टी टू दी पॉवर 4 अपॉन 4 लिमिट 0 to 1. इथे काय राहिलं, C1 इज इक्वल टू 2/3 लॅम्बडा C1 मायनस गेट 4 गेट कॅन्सल. इथे काय राहिलं, लॅम्बडा C2 मल्टिप्लाइंग अबो बाय 3 ऑन बोथ साईड. मल्टिप्लाय करू आपण या इक्वेशनला 3 नी ऑन बोथ साईड. मग काय होईल, 3C1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा C1 मायनस 3 लॅम्बडा C2. काय केलं आपण, इथं मल्टिप्लाय केला या इक्वेशनला 3 न. मग इथं काय राहील, 3C1 इज इक्वल टू 2 लॅम्बडा C1 मायनस 3 लॅम्बडा C2. 3 गेट कॅन्सल होऊन जाईल. मग काय राहिलं, 3C1 मायनस 2 लॅम्बडा C1 प्लस 3 लॅम्बडा C2 इज इक्वल टू 0. इथं काय केलं आपण, 3C1 2 लॅम्बडा C2 ला आपण लेफ्ट हँड साईडला आणला, ते मायनस झाला, मायनस 2 लॅम्बडा C1. 3 लॅम्बडा C2 ला आपण लेफ्ट हँड साईडला ते मायनस प्लस झाला, प्लस 3 लॅम्बडा C2 इज इक्वल टू 0. मग इथे काय राहिलं, 2 लॅम्बडा C1 मायनस 3 लॅम्बडा C1 मायनस 3 लॅम्बडा C2 इज इक्वल टू 0. मग आपण याच्यातून आपण कॉमन काय काढला, 2 लॅम्बडा मायनस 3C1 कॉमन काढला, 2 लॅम्बडा मायनस 3C1 कॉमन काढला, मायनस 3 लॅम्बडा C2 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 6 दिला आपण. काय दिलं, इक्वेशन नंबर 6. युजिंग 5 in 3. इक्वेशन नंबर 5 चे यूज करून 3 मध्ये पहा काय होईल. मग आपण C2 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, इक्वेशन 5 मध्ये इंटिग्रेशन 0 to 1 2t लॅम्बडा C1 मायनस 4t स्क्वेअर लॅम्बडा C2 इंटू dt. C2 काय होईल मग, इज इक्वल टू 2 लॅम्बडा C1 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर अपॉन 2 लिमिट 0 to 1 मायनस 4 लॅम्बडा C2 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर टी क्यूब अपॉन 3 लिमिट 0 to 1. इथे काय राहिलं आपल्याकडे, C2 इज इक्वल टू लॅम्बडा C1 गेट 2 गेट कॅन्सल मायनस 4 अपॉन 3 लॅम्बडा C2. मल्टिप्लाय दिस इक्वेशन, या इक्वेशनला 3 न आपण मल्टिप्लाय करू ऑन बोथ साईड. मग काय होईल आपल्याकडे, 3C2 इज इक्वल टू 3 लॅम्बडा C1 मायनस 4 लॅम्बडा C2. 3C2 प्लस 4 लॅम्बडा C2 मायनस 3 लॅम्बडा C1 इज इक्वल टू 0. 3C2 मायनस 3 लॅम्बडा मायनस 4 लॅम्बडा C2 ला आपण लेफ्ट हँड साईड आणला, ते प्लस झाला 4 लॅम्बडा C2. 3 लॅम्बडा C1 ला आपण लेफ्ट हँड साईडला मायनस झाला, 3 लॅम्बडा C1 इज इक्वल टू 0.
मग इथं काय होईल आपल्याला -3 लॅम्बडा C1 प्लस त्याच्यातून C2 कॉमन काढला, इथं काय राहिलं मग 4 लॅम्बडा -3 C2 कॉमन काढला इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ. नाव डिटरमाइन द डी लॅम्बडा करस्पॉन्डिंग फॉर इक्वेशन 6 अँड 7 वर आपण डिटरमाइन करू डी लॅम्बडा. डी लॅम्बडा इज इक्वल टू 2 लॅम्बडा -3 3 लॅम्बडा -3 लॅम्बडा 4 लॅम्बडा -3. याला आपण सॉल्व करू डिटर्मिनंटला. काय होईल मग 2 लॅम्बडा -3 इंटू 4 लॅम्बडा -3 -3 लॅम्बडा इंटू -3 लॅम्बडा इज इक्वल टू 0. इथे काय होईल मग 2 लॅम्बडा इंटू 4 लॅम्बडा 8 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 3 लॅम्बडा इंटू 3 इंटू 2 लॅम्बडा काय होईल 6 लॅम्बडा मायनस 4 इंटू 3 4 लॅम्बडा इंटू 3 12 लॅम्बडा मायनस 3 इंटू 3 9 मायनस 3 लॅम्बडा इंटू 3 लॅम्बडा -3 लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे काय राहील मायनस लॅम्बडा स्क्वेअर. कसं राहील मायनस लॅम्बडा स्क्वेअर 9 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 8 लॅम्बडा स्क्वेअर काय राहिलं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 6 लॅम्बडा कसं राहिलं 6 लॅम्बडा कसं राहिलं 12 लॅम्बडा मायनस 6 लॅम्बडा म्हणजे 6 लॅम्बडा मायनस 9 इज इक्वल टू 0. लॅम्बडा स्क्वेअर प्लस लॅम्बडा 6 लॅम्बडा प्लस 9 इज इक्वल टू 0. याला कसा लिहिता येतं आपल्याला लॅम्बडा प्लस 3 होल स्क्वेअर. याला असं लिहिता येते बरं आपल्याला लॅम्बडा स्क्वेअर प्लस 6 लॅम्बडा प्लस 9 इज इक्वल टू 0. याला कसं लिहितं लॅम्बडा प्लस 3 लॅम्बडा होल स्क्वेअर. म्हणजेच काय होते हे याला बाहेर काढलं तर आपण लॅम्बडा 6 प्लस 9 इज इक्वल टू 0. मग यालाच कसं लिहिता येते आपल्याला लॅम्बडा प्लस 3 इंटू लॅम्बडा प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला -3. दुसरी व्हॅल्यू काय मिळते लॅम्बडा इज इक्वल टू -3. हेन्स लॅम्बडा इज इक्वल टू -3 इज कॉल्ड a distinct eigenvalue of the given integral equation. Now we find the corresponding eigenfunction. आपल्याला आयगन व्हॅल्यू भेटली लॅम्बडा इज इक्वल टू -3. आपलं आता फाइंड आउट काय करायचं आपण नाव वी हॅव टू फाइंड करस्पॉन्डिंग द आयगन फंक्शन फाइंड आउट करायचं आपल्याला. तर मग आपण लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करू इक्वेशन नंबर 6 मध्ये. पुट लॅम्बडा इज इक्वल टू -3 इन इक्वेशन नंबर 6 मध्ये आपण लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करू. मग आपल्याला काय भेटेल इक्वेशन नंबर 6 काय आपलं इक्वेशन नंबर आपलं 6 आहे 2 लॅम्बडा -3 इंटू C1 -3 लॅम्बडा C2. मग आपण लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करू 2 इंटू -3 2 इंटू -3 इंटू C1 -3 इंटू -3 इंटू C2 इज इक्वल टू 0. हे -3 लॅम्बडाची व्हॅल्यू पुट केली आपण. मग इथे काय राहिलं आपल्याकडे 3 इंटू 2 6 6 -6 -3 प्लस 9 C1 प्लस 3 इंटू 3 9 -2 माइनस गेट प्लस 9 -2 इज इक्वल टू 0. C1 इज इक्वल टू C2. पुट लॅम्बडा इज इक्वल टू -3 अँड C1 इज इक्वल टू C2 इन इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं आपल्याला. इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं आहे लॅम्बडा इज इक्वल टू -3 अँड C1 इज इक्वल टू C2 इन इक्वेशन 4 मध्ये पुट करायचं आहे. इक्वेशन 4 काय आपलं y इज इक्वल टू x इज इक्वल y ऑफ x इज इक्वल टू 2x लॅम्बडा C1 -4 x स्क्वेअर लॅम्बडा C2 हे इक्वेशन आहे. आपल्याला लॅम्बडा त्याच्यात पुट करायचं आहे -3. काय होईल इक्वेशनमध्ये पुट केल्यावर y ऑफ x इज इक्वल टू 2x -3 इंटू -3 इंटू C1 -4 इंटू -3 इंटू x स्क्वेअर इंटू C1 y ऑफ x इज इक्वल टू -1 3 इंटू 2 -6x C1 प्लस 4 इंटू 3 12x स्क्वेअर इंटू C1 y ऑफ x इज इक्वल टू -6 C1 x प्लस 12x स्क्वेअरला कसं लिहिता येते आपल्याला x -2x स्क्वेअर असं लिहिता येते आपल्याला. कसं लिहिता येते कारण पहा x इंटू x -6 C1 x जर केलं तर काय भेटते आपल्याला -6x C1 प्लस 6 इंटू 2 12x स्क्वेअर C1 भेटते. म्हणून आपण कसं लिहू शकतो याला y ऑफ x इज इक्वल टू -6 C1
into x minus 2x square, taking minus 6c1 ला आपण 1 consider करू, we get y of x is equal to x minus 2x square, which is called eigen function corresponding to eigen value lambda is equal to minus 3. तर आपल्याला eigen function भेटलं कशाच्या corresponding value of lambda minus 3 च्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. शो दॅट इंटिग्रल इक्वेशन y of x is equal to lambda integration of 0 to 1 sin pi x into cos pi t into y of t dt has a no eigen value. शो करायचं आपल्याला होमोजिनियस फ्रीडोल इंटिग्रल इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. हे शो करायचं आपल्याला नो आयगन व्हॅल्यू, जे आयगन व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. तर सोल्युशनमध्ये आपण पाहू. गिवन इंटिग्रल इक्वेशन y of x is equal to lambda integration of 0 to 1 sin pi x into cos pi t into y of t into dt. y of x is equal to lambda sin pi of x बाहेर घेतला, इंटिग्रेशन 0 to 1 cos pi t y of t dt is इक्वेशन नंबर 1. डिनोट या इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 cos pi t y of t ला आपण c डिनोट करू. c is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 cos pi t y of t dt याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. युजिंग इक्वेशन 2 चा यूज करून फर्स्टमध्ये बघू आपण काय भेटते. वी गेट y of x इज इक्वल टू लॅम्बडा साइन पाय x इंटू सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू पुट केली आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. y of t इज इक्वल टू लॅम्बडा साइन पाय t इंटू सी, इक्वेशन नंबर 4. युजिंग 4 इन 2 वी गेट इक्वेशन नंबर 4 चे यूज करून 2 काय भेटते पहा. c इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 cos पाय t y of t ची व्हॅल्यू पुट केली आपण इक्वेशन नंबर t मध्ये, कुठून 2 वरून. तर y of t ची व्हॅल्यू काय आहे, cos पाय t इंटू लॅम्बडा c साइन पाय t इंटू dt. नंतर आपल्याला काय मिळेल बघा. c इज इक्वल टू लॅम्बडा c इंटिग्रेशन 0 to 1 साइन पाय t इंटू cos पाय t टू dt. लॅम्बडा c अपॉन पाय इंटिग्रेशन 0 to 1 साइन पाय t इंटू पाय cos पाय t इंटू dt इज इक्वल टू लॅम्बडा c अपॉन पाय इंटिग्रेशन ऑफ साइन पाय t साइन स्क्वेअर पाय t अपॉन 2 लिमिट 0 to 1 c इज इक्वल टू लॅम्बडा c अपॉन 2 इंटू 0, c इज इक्वल टू 0. फ्रॉम इक्वेशन 3 मध्ये y ऑफ x इज इक्वल टू 0 पुट केला असता तर आपल्याला 0 पुट केला असता तर सोल्युशन आपल्याला काय मिळेल, 0 सोल्युशन मिळेल, ट्रिव्हियल सोल्युशन मिळेल. दिस इज अ 0 सोल्युशन. हेन्स द गिवन इंटिग्रल इक्वेशन हॅज अ नो आयगन व्हॅल्यू. आपल्याला जर 0 सोल्युशन भेटत असेल तर आपल्याला आयगन व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट होत नाही आयगन व्हॅल्यू. म्हणून काय म्हणतो आपण, हेन्स द गिवन इंटिग्रल इक्वेशन हॅज अ नो आयगन व्हॅल्यू.